गुरु प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हा हवाच असतो. सगळ्यात प्रथम आपली गुरु असते ती म्हणजे आपली आई. त्यानंतर येतो एक एक गुरु आपल्या आयुष्यात प्रवेश करायला सुरुवात होतात. जसे आपण नर्सरी केजी मध्ये जातो, आईनंतर सगळ्यात प्रथम वडील आपले गुरु असतात. वडिलांनंतर आपण नर्सरी केजी मध्ये जातो तर आपल्या तिथे नवीन तिथपासनं खऱ्या गुरुला आपल्या सुरुवात होते. आणि मग गुरु ह्या शब्दाला अर्थ जो येतो ना तो तिथपासनं येतो. मग तुमचं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं तुम्हाला वेगवेगळ्या फील्ड मधले वेगवेगळे गुरु मिळत जातात. आणि अशा प्रकारे गुरुजी आणि तुमची गट्टी फार चांगल्या प्रकारे जमते. तर आज आपण बघणार आहोत गुरुचा मुलांक. गुरुचा मुलांक म्हणजेच मुलांक नंबर 3. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. मुलांक 3 ची जी लोक असतात ना त्यांचा सगळ्यात मोठा आणि एकदम इम्पॉर्टंट गुण म्हणजे ही लोक सतत सगळीकडनं नॉलेज गेन करायचा प्रयत्न करत असतात. मग ते युट्यूबच्या थ्रू असू देत, एखाद्या पुस्तकातनं असू देत, नाहीतर एखाद्या मित्राकडून असू देत. त्यांना जे नॉलेज हवं आहे ते कुणाकडूनही कुठूनही कसंही कुठल्याही प्रकारे मिळवू शकतात. सो गुरु के गुरु म्हणूनही हा नंबर ओळखला जातो. आता ह्या गुरु के गुरुचा नंबर जो मी मुलांक 3 तुम्हाला आता सांगतेय त्या मुलांकाची अजून एक वैशिष्ट्य त्या मुलांकाचं म्हणजे की हे जे असतात ना ते स्वतः ज्ञान मिळवतातच, पण ह्याच बरोबर दुसऱ्याला ज्ञान द्यायलाही कमी करत नाहीत. म्हणूनच मी आता म्हटलं गुरुओं के गुरु म्हणजे तेही तुमच्या लाईफ मधले एक गुरु बनू शकतात. ह्या लोकांना बहुरूपिया म्हणूनही ओळखलं जातं. आता बहुरूपिया हा शब्द एक वेगळ्या अर्थी आपण नेहमी वापरतो, पण ह्याच्यामध्ये मला सांगायचा मुद्दा असा आहे की ही लोक जी असतात ना ती आईसमोर वेगळी त्यांची पर्सनॅलिटी असते, त्यांची बायकोसमोर वेगळी पर्सनॅलिटी असते, त्यांची मुलांसमोर वेगळी पर्सनॅलिटी असते. ते जर ऑफिसमध्ये गेले तर कलिग्स समोर त्यांची वेगळी पर्सनॅलिटी असते. तसंच जर ते शिक्षक खरोखरीचे शिक्षक असतील तर त्यांची स्टुडंट समोर सुद्धा वेगळी पर्सनॅलिटी असते. म्हणून त्यांना बहुरूपिया असं म्हटलं जातं. पण ही लोक जी असतात की नाही ती ही लोक वेगवेगळ्या पर्सनॅलिटी सोबत वेगवेगळ्या प्रकारे जरी वागली ना तरी सुद्धा ह्यांची पर्सनॅलिटी ही ज्ञान मिळवण्याचीच असते. म्हणजेच सपोज आता तुम्ही एक एक्सपेक्टेशन करा की एक मुलांक 3 वाली व्यक्ती समोर उभी आहे आणि त्याच्यासमोर एक स्कूल फ्रेंड, त्याचा लहानपणीचा त्या व्यक्तीचा लहानपणीचा मित्र आहे आणि एक सध्याचा कलिग आहे. हे 2 जण समोरासमोर आलेली आहेत. तर मुलांक 3 ला बघून त्या दोघंही संभ्रमात पडतील की अरे नक्की याची पर्सनॅलिटी काय आहे. हा माझ्याबरोबर शाळेतला सवंगडी होता तशी त्याची पर्सनॅलिटी आहे. कलिगला वाटेल की अरे हा माझ्याशी ऑफिसमध्ये जसा वागतो तशी याची पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे दोघंही एकदम कन्फ्युज व्हायची शक्यता असते. मुलांक 3 चा सेन्स ऑफ ह्युमर फार छान असतो आणि त्यामुळे ना ही लोक कायम आनंदी दिसतील तुम्हाला. आता ही 3 नंबर मुलांकाची जी आनंदी लोक असतात, सपोज तुम्ही एकदा विचार करा की एका आपण ग्रुपमध्ये उभे आहोत आणि त्या ग्रुपमध्ये एकाचा नंबर मुलांक 3 आहे. तर ती व्यक्ती तुम्हाला सतत हसवतीये, खेळवतीये आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं जे तुमच्यावरचं काय म्हणतात आधिपत्य जे असतं की नाही किंवा आनंदी तुम्हाला ठेवण्याचं त्याची जे स्किल असतं ते स्किल तुम्हाला सतत हसवत आणि आनंदी ठेवत असतं. त्यामुळे प्रत्येक ग्रुपमध्ये मुलांक नंबर 3 एक तरी असावा असं माझं म्हणणं आहे. त्याचबरोबर ही लोक मल्टीटास्करही असतात. हे मी तुम्हाला मगाशी थोड्याफार प्रमाणात सांगितलं. आता आपण पुढचं त्याचं सेशन बघूया की मुलांक 3 वरील लोक जसे ज्ञान घेण्यासाठी मल्टीटास्कर असतात तसे ते त्यांच्या कामातही मल्टीटास्किंग करत असतात. आता ह्याच्यामध्ये कसं माहितीये का तुम्हाला की मुलांक 3 वाल्यांना तुम्ही मग युट्यूबर असेल तो किंवा माझ्यासारखा युट्यूबर असेल किंवा एखाद्या कुठल्या तरी IT सेक्शन मधला असेल किंवा कुठेतरी एक स्वतःचा बिझनेसमन असेल तर अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये सुद्धा तो त्यांच्या फील्ड मधलं प्रत्यक्ष ज्ञान त्यांना जे तिथे द्यायचंय लोकांना ते त्याच्याकडे प्रचंड प्रमाणात असतं आणि हे तो मल्टीटास्किंग करायला कधीही विसरत नाही. म्हणून मी म्हटलं की तो ज्ञान प्राप्त करायलाही तेवढाच मल्टीटास्कर असतो आणि ज्ञान द्यायलाही तेवढाच मल्टीटास्कर असतो. आता ही लोक स्वतःच्या कामामध्ये इतकी वेगळं असतात कारण त्यांना त्यांची भूक, त्यांचं डोक्याची भूक म्हणजे त्यांचं सतत ज्ञान
ही त्यांची अत्यंत प्रिय भूक असते आणि त्यामुळे ही लोक ज्ञान मिळवण्यात एवढी व्यग्र असतात, स्वतःच्या कामात जशी व्यग्र असतात, त्यामुळे थोडंफार यांचं घराकडे दुर्लक्ष होतं आणि घरातली लोक थोडीशी त्यांच्यावरती नाराज असतात. कारण त्यांना घरच्या लोकांना खुश ठेवणे, म्हणजे घरची लोक तर खुश ते कुठेही गेले तरी, म्हणजे सपोज ते रात्री 12 पर्यंत जरी काम करून आले, 1 वाजता जरी घरी आले, तरी ते घरच्यांना हे खुश ठेवणारच आहेत. पण हे घरच्यांना समजलं पाहिजे की आपला म्हणजे आपली व्यक्ती किंवा कोण जी कोणी असेल, मुलगा, नवरा, कोण जे कोणी असतील ते, मुलगी, तर ही लोक त्यांच्या कामातनं इथे आलेली आहेत आणि तरीसुद्धा ते आपल्याला खुश ठेवतायत. सो घरच्यांनी थोडंसं त्यांना कोऑपरेशन द्यायला पाहिजे असं माझं मत आहे, की समजून घेण्यात कमी पडू नका. मुलांक 3 वाल्यांना ते असतात आनंदी, पण ते त्यांच्या कामात व्यग्र असल्यामुळे तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. जसे हे ज्ञान गेन करण्याला जसे एकदम नंबर 1 असतात, तसेच ज्ञान द्यायलाही एकदम नंबर 1 असतात, हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. पण मुलांक 3 नंबर वाल्यांसाठी माझी एक स्पेशल टिप अशी आहे की तुम्ही जेव्हा ज्ञान वाटता ना, तेव्हा स्वतःकडे काही ठेवत नाही. तर असं करू नका, नाहीतर मग काय होईल की समोरच्याला जर तुम्ही सगळं ज्ञान वाटत सुटलात, तर समोरचा स्वतःचा एम्पायर उभा करण्यात एकदम नंबर 1 होईल आणि तुमच्याकडनं सगळं ज्ञान मिळवून तो स्वतःचा एम्पायर उभं करू शकतो. तर अशा प्रकारे आणि तुमच्या हातावर कुऱ्हाडी मारल्यासारखं होईल, हो की नाही? म्हणून थोडंसं जरा एकदम सगळ्यांना सगळं सांगत बसू नका, सगळं ज्ञान वाटत बसू नका. हा माझा मुलांक 3 वाल्यांसाठी सल्ला आहे. मुलांक 3 नंबर वाले स्पिरिच्युअल आणि हिलरही खूप असतात. त्यामुळे ही लोक ना तुम्हाला एका वेगळ्या हाईट वरती नेऊन ठेवतात. कारण ह्या लोकांना देवदेव करायला जितकं आवडतं, कारण ह्यांना ज्ञान तिथेही मिळवायची भूक असते. त्यामुळे स्पिरिच्युअल आणि हिलर हेही या व्यक्ती होऊ शकतात. तसंच ह्या लोकांना स्वतःचं कौतुक केलेलं पण फार आवडतं बरं का. जर समोरच्याने त्याचं कौतुक केलं ना, तर ते त्याला सगळं काही आपलं प्रदान करतील. अशी ही मुलांक 3 नंबरवाली लोक. तर जर तुमच्या अवतीभोवती, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारात जर मुलांक नंबर 3 असेल, तर त्याचं कौतुक आजच जाऊन घरी करा, म्हणजे त्याचा इफेक्ट तुम्हाला लगेच जाणवेल. मुलांक नंबर 3 वाल्यांचा स्पेशल गुण मी तुम्हाला मगासपासून सारखा सांगतेय की यांना सतत काहीतरी ज्ञान मिळवायची भूक असते. तर अशी ही त्यांची इच्छा शक्ती असल्यामुळे ही लोक ना कुठल्याही विषयावर कधीही कुठेही केव्हाही बोलू शकतात. मग ते लहान मुलांबरोबर सोबत त्यांचं खेळणं असू देत, त्यांच्याशी त्यांच्या लेवलला जाऊन बोलण्याची कला, त्याचप्रमाणे एखाद्या आजी आजोबांशी बोलण्याची कला, किंवा एखाद्या आपल्या मास्टरशी बोलण्याची कला, किंवा एखाद्या आपल्या फॅमिली फ्रेंडशी बोलण्याची कला, अशा वेगवेगळ्या प्रकारे ते कुठल्याही प्रकारे कुणाशीही कधी आणि केव्हाही बोलू शकतात. त्याचप्रमाणे हे चांगले ओरिएटर सुद्धा असतात बरं का. म्हणजे कुठल्याही स्टेजवर जर त्यांना तुम्ही आयत्या वेळेला एखादा टॉपिक दिलात आणि त्यांना बोलायला सांगितलं की आता तुम्हाला याविषयी बोलायचंय, तर ते ऑन द स्पॉट बोलू शकतात. तसंच यांना पॉलिटिक्स, खेळ किंवा कुठल्याही साध्या विषयांपासून की देवाला हार कुठल्या फुलांचा घालायचा इथपासून ते तुम्ही अगदी आज सचिन तेंडुलकरनी सेंचुरीला किती सिक्सर मारल्या, ते 4 किती मारल्या, किंवा आज शेअर मार्केटमध्ये काय आहे इथपर्यंतचं नॉलेज त्यांच्याकडे असल्यामुळे ते कुठल्याही कॅटेगरीमध्ये, म्हणजे लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत कुठल्याही कॅटेगरीमध्ये एकदम फिक्स बसू शकतात. तसंच मित्रांच्या बाबतीत ही लोक खूप चुजी असतात. कुणाशी मैत्री हे करत नाहीत बरं का. ही लोक असतात की नाही, ते एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीशी जर आपली वेव्हलेंथ जुळली तरच त्याच्याशी फ्रेंडशिप करणार. पण एकदा का फ्रेंडशिप केली की ती शेवटपर्यंत निभावून देणार. पण अशा कुणाही ऐऱ्यागॅऱ्याला आपला दोस्त हे बनवत नाही. हे मात्र मुलांक 3 वाल्या आजूबाजूच्या म्हणजे त्याच्या फॅमिली फ्रेंड्स नी लक्षात नक्की ठेवायला पाहिजे की जर मुलांक 3 वाला आपला एकही मित्र नसेल तर आपण आपल्यात खोट काहीतरी शोधा. कारण 3 नंबर वाला मुलांक हा फार मित्र परिवार चूज करण्यात चुजी असतो. त्यांचा अजून एक गुण मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही लोक आहेत ना, लोकांना शब्दांनी किंवा ज्ञानाने वाटत असतील, पण पैशासाठी पैसा कमवण्यात हे लोक जशी एक्सपर्ट असतात, कारण ह्यांच्याकडे ज्ञान हे त्यांचं एकदम नॉलेज इज द की हा त्यांचा मूलमंत्र असल्यामुळे ह्या लोकांकडे ज्ञान तर भरपूरच असते,
पण ही लोक, आणि त्याप्रमाणे लोकांना वाटतही असतात, पण ही लोक खूप स्वाभिमानी असतात बरं का. पैसे कमवण्यात ही लोक एकदम एक्सपर्ट असतात असं मगाशी मी तुम्हाला सांगितलं. पण समजा कधी यांच्यावरती कठीण प्रसंग आले तर हे कोणासमोरही हात पसरत नाही. आता मी तुम्हाला ह्या बाबतीत आपल्या बॉलिवूड मधलं गोविंदा आणि रजनीकांत यांचं उदाहरण देईल. गोविंदा आणि रजनीकांत वरती जेव्हा एकदा अशी वेळ आली होती की त्यांना म्हणजे थोड्या कठीण प्रसंगातून ते सर्व्हाइव्ह करत होते, अशा वेळेला सलमान खान न सांगता गोविंदाच्या मदतीला गेले होते, आणि पण गोविंदानी स्वतःहून त्यांच्याकडे मदत मागितलेली नव्हती. तर अशा प्रकारचे स्वाभिमानी लोक हे आपल्याला मुलांक नंबर 3 मध्येच मिळू शकतात. तर असा हा मुलांक 3 तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडला असेल. आता आपण वळूया ह्यांच्या कम्पॅटिबल नंबरकडे. त्याचे कम्पॅटिबल नंबर असतात 1, 2 आणि 9. तसेच यांचे लकी कलर असतात लाल, नारिंगी आणि पिवळा. गडद पिवळा हा त्यांचा खूप लाडका कलर असतो. दर गुरुवारी यांनी गडद पिवळ्या रंगाचे कपडे वापरायला हरकत नाही. तसंच अजून एक रेमेडी म्हणजे यांनी रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून आंघोळ करावी. मीठ तर टाकलं तर त्याच्यामध्ये अजूनही चांगलं, कारण त्यांचा ऑरा अजून क्लीन होण्यासाठी त्याची मदत होणार आहे. सो मीठ थोडंसं आणि थोडीशी हळद असं जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर तुम्हाला त्याचा फायदा खूप होणार आहे. तसंच रोज सकाळी आंघोळ पूजा करून जेव्हा आपण बाहेर पडतो, घराबाहेर पडतो, तेव्हा कपाळावरती हळदीचा छोटासा टिळा लावायला विसरायचं नाही. तर या होत्या रेमेडीज मुलांक नंबर 3 साठी. आता आपण खूप नंबर बघितले मुलांकाचे. तुम्हाला जर आमचे हे नंबर आवडत असतील तर आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरात लवकर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सना, ज्यांचे मुलांक 3 आहे ह्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा फटाफट जाऊन, आणि सोलफुल कनेक्शन्स विथ गीताला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा उद्या नवीन मुलांकासह. धन्यवाद आणि नमस्कार.